पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेषितीय कार्यातील ब्रीद वाक्य होतं. पश्चातापासाठी प्रभू येशू ख्रिस्त वारंवार आपल्या शिष्यांना आणि लोकांना आमंत्रित करतो. पश्चातापाद्वारे परमेश्वराबरोबर समीट करण्यासाठी आपल्याला प्रभू आमंत्रित करीत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये 2 उदाहरणं प्रभूकडे ठेवलेली आहेत आणि त्यामधून प्रभूने आपल्याला सांगितलेलं आहे की जर आपण पश्चाताप केला नाही तर आपला नाश होऊ शकतो. आणि म्हणून पश्चातापाचं महत्त्व प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देत आहे. प्रायश्चित्त काळ हा पश्चातापाचा काळ आहे. आपल्या पापाबद्दल पश्चाताप व्यक्त करून परमेश्वराबरोबर समीट करण्यासाठी या प्रायश्चित्त काळातील 3ऱ्या रविवारी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. आजच्या शुभवर्तमानातील इस्रायल झाड जे आहे ते इस्रायलचं प्रतीक आहे. इस्रायल परमेश्वराबरोबर जणू काही जोडलेलं राष्ट्र होतं. परमेश्वराने अब्राहामाबरोबर ते एक नातं निर्माण केलं होतं, त्याच्याबरोबर एक करार केला होता. आणि मात्र इस्रायल लोक हे फळं देत नव्हती. इस्रायल लोक परमेश्वरापासून दूर गेली होती आणि म्हणून परमेश्वर इस्रायल लोकांना पुन्हा एकदा पश्चातापाची संधी देत आहे आणि त्यांनी परमेश्वराबरोबर समीट करावा म्हणून त्यांना आमंत्रित करीत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण पश्चाताप करतो तेव्हा निश्चितच आपल्या ठाई चांगले कृत्य निर्माण होत असतात. पश्चातापाची चांगली फळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. त्यामधील पहिला जो फळ आहे ते म्हणजे परमेश्वराबरोबरचं आपलं जे नातं आहे ते अधिक दृढ होते. परमेश्वराने जे आपल्याला सुंदर जीवन दिलेलं आहे त्या जीवनाचं महत्त्व आपल्याला कळू लागतं आणि परमेश्वर आणि आपण कसे एकरूप आहोत, परमेश्वराबरोबर आपलं कसं नातं आहे हे आपल्याला दिसून येतं. पश्चातापाद्वारे दुसरं फळ जे आपल्याला प्राप्त होते आणि ते म्हणजे आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव होते. म्हणजेच आपण परमेश्वराच्या जणू काही निवडलेले आहोत, परमेश्वराच्या आवडते आहोत, परमेश्वराचं आपल्याबरोबर नातं आहे आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला एक जबाबदारी दिली आहे. परमेश्वर आपल्याकडनं अपेक्षा करतो, परमेश्वर आपल्याकडनं त्याच्या कार्याची अपेक्षा करतो आणि म्हणून आपलं जीवन हे स्वतःसाठी नाही तर आपल्या जीवनाद्वारे आपण परमेश्वराचं राज्य निर्माण करण्यासाठी आणि दुसऱ्यांना परमेश्वराकडे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, या पश्चातापामध्ये वाढण्यासाठी आणि पश्चातापाची फळं अनुभवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याविषयी आपल्याला योहान आपल्या शुभवर्तमानामध्ये बोध करत आहे. योहान 15 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात अबाईड इन मी. अबाईड म्हणजे प्रभूमध्ये राहणे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपलं जीवन आपण प्रभूमध्ये जगतो का? आपलं जीवन आपण प्रभूमध्ये जगलो तर निश्चितच आपल्या ठाई प्रभूची जणू काही कार्य पाहायला मिळतील. आणि म्हणून आपण या प्रायश्चित्त काळामध्ये आपलं चिंतन करायचं आहे की माझं जीवन प्रभूमध्ये आहे का? ॲम आय अबायडिंग इन द लॉर्ड? आणि परमेश्वरामध्ये जर आपण राहिलो, परमेश्वराशी आपण एकरूप झालो तर निश्चितच आपल्या ठाई फळं निर्माण होतील. प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट फळं निर्माण करण्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात प्रूनिंग. प्रूनिंग म्हणजे छाटणी. एखाद्या झाडाला चांगला फळ यावं म्हणून त्याची छाटणी केली जाते. ही छाटणी कधी कधी त्रासदायक असते, ही छाटणी कधी कधी क्लेशदायक असते, परंतु ते छाटणीचं महत्त्व फार आहे. कारण योग्य अशी छाटणी केली तर निश्चितच त्या झाडाची वाढ चांगली होते आणि त्याला येणारी फळं देखील ही खूप मोठी असतात. आणि मग आपल्या जीवनामध्ये कधी कधी परमेश्वर छाटणी करतो तेव्हा आपल्याला कदाचित ही छाटणी क्लेशदायक वाटेल. आपल्याला वाटेल माझ्या वाट्याला हे का? परंतु परमेश्वर आपल्याला सांगत आहे की त्याद्वारे मी तुमच्याकडनं मोठी फळं, चांगली फळं अपेक्षित करीत आहे. आणि मग त्याद्वारे निश्चितच आपल्या आध्यात्मिक जीवनाची वाढ होऊ शकते आणि आपलं श्रद्धेचं जे वृक्ष आहे ते अधिक मजबूत होऊ शकते.
रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 2:4 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वर आपल्याकडनं पश्चातापाची अपेक्षा करतो. परमेश्वर आपल्याशी धीराने वागतो. आपण पश्चाताप करावा आणि परमेश्वराबरोबर समेट करावं, ह्याबद्दलच आपलं शहाणपण आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या प्रायश्चित्त काळामध्ये परमेश्वराच्या वचनावर चिंतन करीत असताना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहनावर चिंतन करीत असताना आपण निश्चितच पश्चाताप करावा, परमेश्वराबरोबर समेट करावं आणि आपल्या श्रद्धेचं वृक्ष हे फळ देणारं झाड बनावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. परमेश्वर आपल्याला आणखीन एक संधी देत आहे. त्या संधीचा आपण सदुपयोग करून परमेश्वराचा आपण गौरव करावा म्हणून प्रार्थना करूया.